आपण आज लायगो मध्ये यूज होणारे मिरर्स यांना कसं आपण सस्पेंड करतो, ज्याच्यानी आपल्याला इतके बारीकीने सगळे मेजरमेंट्स करू शकतो आपण, हे आज आपण बघणार आहे आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहे. तर आपण आतापर्यंत ऐकलंच असाल की लायगो मध्ये आपण खूप पॉवरफुल लेझर्स यूज करतो आणि आपण ते लेझर्सला 2 आर्म्सवर पाठवतो आणि त्यांच्यावरून जे मिरर्स राहतात त्याच्यामधून ते रिफ्लेक्ट होतात आणि ते लेझर्सच्या इंटरफेरोमेट्रीमुळे आपण मग शेवटी माहीत करून घेऊ शकतो की आपल्याला ग्रॅव्हिटेशनल वेव्ह दिसली आहे की नाही. त्याचसाठी जेव्हा ग्रॅव्हिटेशनल वेव्ह पास होते जाते या लेझर्स मधून, तेव्हा जे काच आहे, जे आपले मिरर्स आहे त्या तेवढ्या 4 किलोमीटर अंतरावर, त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, जे अंतर आहे, ते हलकंसं चेंज होतं, जे ते हलकंसं बदलतं आणि त्याच्यामुळे आपल्याला माहित होतं की या पृथ्वीमधून ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आता पास झाली आहे. तर अजून कोणत्या गोष्टी राहतात ज्याच्यामुळे आपलं अंतर जे राहतं ते चेंज होऊ शकतं? ते नक्की असं आहे की आपल्याला भूकंप आला, नाहीतर आपले मानवीय हालचाली जे राहतात त्यांच्यामुळे पण जे पृथ्वीवरचे जे व्हायब्रेशन्स होतात, जे धक्के बसतात, त्यांच्यामुळे पण जे आपले मिरर्स आहेत 4 किलोमीटर अंतरावर, त्यांच्यामधलं डिस्टन्स हलकंसं पण चेंज होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे आपण आपलं सायंटिस्टनी पुष्कळ वर्षापासून याच्यावर खूप अभ्यास केला आहे आणि त्यांना भूकंपापासून आणि मानवीय हालचालींपासून आयसोलेट म्हणजे वेगळं करायचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांच्यासाठी आपण एक छोटासा आज एक्सपेरिमेंट करूया. सो हा समजा आपला आहे एक मिरर आणि हे आहे आपलं जिथून हा आपला एक सिंपल पेंड्युलम म्हणतात त्याला. तर याच्यामध्ये आपला एक मिरर नाही तर एक दगड सारखं मानू शकतो आणि एक त्याला जोडलेला राहतो तार. आणि जेव्हा आपण याला असं फिरवतो तेव्हा ते हलतं. अँड पण जर मी माझ्या हाताला हलवलं एका फ्रिक्वेन्सीवर, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर, तर तुम्ही बघत असाल की खालचा जो आपला मिरर आहे नाही तर दगड आहे तो आता हलत नाहीये जास्त, राईट? तर याचा आपण हा पेंडुलमचा वापर करू शकतो आपल्या मिरर्सला आयसोलेट करायसाठी. पण आता पण तुम्ही बघू शकत असाल की जर मी हलवलं याला तर मग आपला मिरर तरी थोडाफार हलतो आहे. तर आपण याला अजून इम्प्रूव्ह करू शकतो की नाही हे बघू आता. तर एका पेंड्युलमच्या जागी मी अजून एक पेंड्युलम ऍड केला, तर याला म्हणतात 2 स्टेज पेंड्युलम. आता बघूया की याच्यानी आपला जो भूकंप आहे त्याचा किती असर पडतो आपल्या खालच्या मिररवर. तर आता मी याला हलवणार आहे. जसं आपला भूकंप येतो तेव्हा हलतात आपली धरती. तर आणि बघू आपण की हे मिरर्स हलतात की नाही. सो तुम्ही बघत असाल की माझ्या हातामुळे जो मधातला जो दगड आहे नाही तर मिरर आहे तो जास्त हलतोय, पण जो खालचा आहे तो पुष्कळ कमी हलतोय. तर आपण हे स्टेजेस ऍड केले तर मग आपलं जो आयसोलेशन राहतं, जे आपण वेगळं करायचं प्रयत्न करतो आहे, ते सक्सेसफुली होऊ शकतं. तर हेच लायगोच्या सायंटिस्टनी इम्प्लिमेंट केलं इनिशियल लायगोच्या या सस्पेन्शन मध्ये. इथे तुम्ही बघू शकता आपल्या इनिशियल लायगोच्या सिंगल स्टेज सस्पेन्शनला याच्यात आपल्या रिफ्लेक्टिंग मिररला एका प्लॅटफॉर्मवरून सस्पेंड केलं आहे. आणि हे जी फ्रेम आहे ही आपली कनेक्टेड राहते आपल्या पृथ्वीला आणि त्या फ्रेम मधून वरून आपण आपल्या मिररला सस्पेंड केलं आहे. आणि हे कशाने सस्पेंड केलं आहे हे तुम्ही बघू शकता. इथे 2 तुम्हाला तारं दिसतील. तर या 2 तारांनी आपण या मिररला सस्पेंड केलेलं आहे, जसं आपण आता पेंड्युलम मध्ये बघितलं. आणि हा झाला आपला सस्पेन्शन्स कंट्रोल आपल्या इनिशियल लायगोसाठी. तर हा यूज झाला होता 2002 ते 2010 पर्यंत. आणि तुम्ही बघू शकता की हा जो मिरर आहे आपला, हा लगभग 10 किलोचा मिरर होता, जो आपल्या लेझर्सला रिफ्लेक्ट करायसाठी परत पाठवण्यासाठी यूज होतो. तर जेव्हा पण लेझर लाईट आपला या मिररवर जातो तेव्हा तो त्या मिररवरून रिफ्लेक्ट होतो
आणि मग आपण कॉर्नर स्टेशनला त्यांना आपण मेजर करू शकतो चांगल्याने. पण तुम्ही एकदा बघू शकाल की हा जो मिरर आहे तो तुम्हाला लाईट रिफ्लेक्ट करून राहिलाय की नाही हे बघा. आता तुम्ही बघाल आता की तुम्हाला माझा हात दिसत असेल मागून, है ना, आणि कन्फर्मेशनसाठी माझे 2 हात आता दिसत असेल. तर तुम्हाला माहित असेल की आता आपला जो ऑप्टिकल लाईट राहतो, ज्या लाईटमध्ये, ज्या प्रकाशामध्ये आपण सगळं काही विश्व आपण बघतो आपल्या डोळ्यांनी, तो जो लाईट राहतो तो व्हिजिबल लाईटवाला वेव्हलेंथ नाही तर फ्रिक्वेन्सीवर राहतो ते. पण आपला जो लेझर लाईट आहे तो लेझर लाईट हा इन्फ्रारेड मध्ये आहे. तो 1 मायक्रॉन च्या वेव्हलेंथवर राहतो. तर तो लेझर या मिररनी रिफ्लेक्ट होतो. पण आपले जे ऑप्टिकल लाईट आहे, ज्या प्रकाशामध्ये आपण रोज बघतो आपल्या डोळ्यांनी, तो लाईट याच्या आरपार जाऊ शकतो. तर हे मिरर फक्त लेझरसाठी मिरर राहतं आणि आपल्या ऑप्टिकल लाईटसाठी हे मिरर सारखं ऍक्ट नाही करत. पण जर लेझर रिफ्लेक्ट होत आहे तर आपलं काम सोपं होतं त्याच्याने. पण हे 2010 पर्यंत इनिशियल लायगोच्या एक्सपेरिमेंटमध्ये, च्या प्रोजेक्टमध्ये यूज झालं होतं. आणि मग त्याच्यानंतर अभ्यासामध्ये माहीत झालं की आपल्याला अजून जास्त सेन्सिटिव्ह, अजून जास्त बारीकीने आपल्याला लेझरचा जो मिररचा जो मुवमेंट आहे ते आपल्याला ट्रॅक करायचं आहे. आणि त्याच्यासाठी सायंटिस्टनी सिंगल स्टेज सस्पेन्शनच्या जागे त्यांनी अजून स्टेजेस वाढवल्या आणि 2015 मध्ये आपल्याला मिळालं ऍडव्हान्स्ड लायगोचा क्वाड्रुपल स्टेज सस्पेन्शन. सो तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की आपल्याला 2 स्टेजेस वरती दिलेले आहेत आणि हा झाला आपला 3rd स्टेज आणि सर्वात खालचा झाला आपला 4th स्टेज. तर 2 वरचे स्टेजेस तुम्हाला या फ्रेम मध्ये दिसतील आणि हा 3rd स्टेज एकदम सारखा आहे आपल्या 4th स्टेज सारखा. त्याच्यामध्ये पण आपला मिरर आहे आणि 4th स्टेज मध्ये पण आपला मिरर आहे. पण मेन ज्या मिरर वरून आपलं लेझर रिफ्लेक्ट होतं तो आहे आपल्या 4th स्टेज मध्ये. आणि आपल्याला हायर पॉवर, जास्त पॉवरचं लेझर वगैरे वापरायसाठी आपण 10 किलोच्या मिरर वरून शिफ्ट करून आपण वाढवलं आपण त्याचं वजन. आणि आता आपण ऍडव्हान्स लायगोच्या सस्पेन्शन मध्ये आपण 40 kgs 40 किलोग्रामचा मिरर वापरतो. आणि याच्यामुळे ऍडव्हान्स लायगो मध्ये आपलं सेन्सिटिव्हिटी जी आहे लायगोची ती भरपूर प्रमाणाने इम्प्रूव्ह झाली आहे. आणि हे सगळं पॉसिबल झालं कारण की सगळ्या सायंटिस्टनी त्यांचं काम केलं आणि 4 स्टेज सस्पेन्शन प्लस मिररचं इम्प्रूव्हमेंट जे झालं त्याच्यामुळे आपलं सेन्सिटिव्हिटी खूप इम्प्रूव्ह झाली. थँक्यू.